वडापावचा शूट होता. वडापाव खाता ना मी बघत असेल एवढा भारी लोकेशन आहे ना. खरं ती बिल्डिंग एवढी मोठी दिसत आहे ना, एवढंच दिसत असेल तेवढं. IT पार्क आहे. एका दिवसात तुम्ही किती अंडे खाऊ शकता कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिल्याचा तुम्ही संडे बघितला असेल. आजच्या संडेमध्ये पण धीरज सोबत आहे. बट संडे आमचा दर संडेचा प्लॅन असतो. आम्ही दर संडेला शॉर्ट व्हिडिओ बनवणार आणि असे. गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग. आज आहे संडे. तर आम्ही पहिले नाश्ता करतो. नाश्ता नाही आहे, चाय अजून खारी आहे. तर आम्ही चाय अजून खारी खातो. बाय. आजचा आहे संडे. तर मी जात आहे शूटला. कारण की आम्ही 6 दिवस काम करतो आणि 7व्या दिवशी म्हणजे रविवारी शूटला जातो. म्हणजे 6 दिवस म्हणजे पूर्ण ऑफिसमध्ये माझं काम असतं आहे. तिथं पण माझं ब्लॉगिंग चालूच असते. बट म्हणजे संडेच्या दिवशी माझं शॉर्ट्स पण होते. म्हणजे ऑफिसला पण होते, बट संडेच्या दिवशी जास्त शॉर्ट्स होतात माझे. तर मी काही नाही, आता शूटला जातो. धीरजच्या घरी जातो मी. धीरजच्या पहिल्याचा तुम्ही संडे बघितला असेल. आजच्या संडेमध्ये पण धीरज सोबत आहे. बट संडे आमचा दर संडेचा प्लॅन असतो. आम्ही दर संडेला शॉर्ट व्हिडिओ बनवणार आणि असे. आता मी जॉब वगैरे तर बंद आहे. यांना मेन म्हणजे ना बघा ना, पेमेंट घेतला आणि जॉब सोडला आणि त्याला फोन येते तिथून, ए तू जॉबला आहे जॉबला आहे म्हणून प्रोसेस मुवमेंट देत आहेत. पण मला नको आहे सध्या. थोडं स्टडीवरती फोकस पाहिजे. अरे प्रतीक्षाला भेटायला प्रतीक्षा पारुशीचे. काय प्रतीक्षा काय बाय. यानं पण जॉब सोडली, पण जॉब सोडली, हिनं पण जॉब. तुमचं चांगलं यार. मी माझ्या करिअर साठी जॉब सोडला. पेमेंट वगैरे घेऊन मस्त जॉब सोडली या दोघांनी. गुड मॉर्निंग. तू भी आ रहे था? ये भी पीजी कडून राहतात तुम्ही आहे ना. पीजी मस्त आहे यार तुमच्या यार खरं. हे दोघं जण पीजी करून राहतात. ही इकडे राहती आणि हा इकडे राहते. अच्छा तू इकडे राहती का? आणि हा दोघ जण इकडे राहतात. भेटलो आहे बन्नी यांना, प्रतीक्षाला. त्याच्या पीजी कडे गेलो होतो आम्ही त्यांना भेटायला. माझ्या तोंडातून भलतंच नाव निघालं. त्यांना भेटलो. आता आम्ही आमच्या लोकेशनला जातो, शूटच्या लोकेशनला. रील पॉइंटला जातो आम्ही. रील पॉइंटला. ट्रेड सेंटर खराडी. अच्छा खरं खूप भारी यार. लोकेशन खूप भारी आहे बघा. पूर्ण बिल्डिंगच आहे इकडं. बॅकग्राऊंड पण आहे तसाच आहे. आणि मेन स्पेशल हे रील्स वगैरे बनवायसाठी आहे लोकेशन. हे तिथं चालू पण आहे. फोटोज वगैरे. फेमस युट्यूबर आहे इथलचाच खराडीवाला विष्णू जाधव. अच्छा तो पण इथेच येऊन रील्स बनवतो. इथंच बनवतो का? चल मग आता पण आपण पण बनवू मग आता इथे रील्स. एडिट मस्त. मी बघत असेल एवढा भारी लोकेशन आहे ना. खरं ती बिल्डिंग एवढी मोठी दिसत आहे ना, एवढंच दिसत असेल तेवढं. IT पार्क आहे तर ते मोठी कंपनी आहे. ती खूप मोठी कंपनी. हा पूल दिसत असेल बघा. असं वाटते की मेट्रो स्टेशनवालीच आहे. हो. स्टेशन नाही ते. तर मित्रांनो आता आमचं शूट आहे. तर आमचा एक दादा काढून देणार आहे शूट. तुझं नाव काय भाऊ? अमर. आणि तुझं दादा? समाधान. आणि तुझं भाऊ? उमेश. तर एक मित्र आपला व्हिडिओ काढून देणार आहे आणि याचा खूप भारी रोल आहे. सेटअप हे करून ठेवला आहे आधीनी. खूप भारी सेटअप आहे त्याचा. खूप भारी रोल आहे. तर आम्ही व्हिडिओ काढतो, शॉर्ट व्हिडिओ आणि ते लवकरच व्हिडिओ येणार. पहिले शूट करून घेतो आम्ही. तर आता आमचा शूट झाला आहे. वडापावचा शूट होता. वडापाव खाता आता 3-4 वेळा तर धीरजचा आणि माझा शूट झाला आहे. धीरजच्या घरी ड्रॉप केलं. धीरजला काम होतं सो त्यामुळे. आणि माझा शूट झाला आहे. मला एक नाही तर 2 व्हिडिओ बनवायचे होते, पण एकच व्हिडिओ झाला होता. त्याला पण थोडं काम होतं सो त्यामुळे. आणि मला जस्ट आता ताईचा फोन आला होता. ताईनं जेवण बनवलं आहे. ताई बोलली की 2 चपात्या घेऊन ये खानवे फॉर्ममधून. मी खानवे फॉर्म कशी आलो आहे, तर मी खानवे फॉर्ममधून 2 चपात्या घेतो. 2 चपात्या घेतल्या आहे मी. आता मी जातो घरी. ताईनं मी घरी आलो आहे. आणि आजच्या जेवणामध्ये बघा काय आहे. अंडा कढी, भात, चपाती तर घेऊन आलो आहे पार्सल. आणि कोशिंबीर आहे इथं बघा. आम्ही जेवण करतो. ताईचं आणि माझं जेवण झालं आहे. गॅलरीमध्ये बसून आहे मी. निवांत गॅलरीमध्ये बसून आहे.
शूट तर झाला आहे. जास्त काही शूट नाही केलं, एकच व्हिडिओ बनवला होता. आणि धीरजला काम होतं, तो त्यांच्या मित्रांसोबत मूवी बघायला गेला होता. सो त्यामुळे म्हटलं ठीक आहे तू जा म्हटलं. एकच व्हिडिओ काढला आहे आम्ही. तर मित्रांनो आज एकच व्हिडिओ काढला आहे. समोर येणारच व्हिडिओ काढायचेच होते मला. मग धीरज नव्हता तर जाऊ दे म्हटलं. आणि ताईचा पण फोन येत होते की जेवायला ये म्हणून. तर काही नाही, मग आज एकच शूट झाला आहे. तर काही नाही, गॅलरीमध्ये बसून आहे मी. 5 वाजले आहे आणि मी पाणी घ्यायसाठी आलो होतो. पाणी संपलं होतं आमचं. आणि हर रविवारी मी पाणी घेऊनच येतो म्हणा, कारण की दिवसभरामध्ये तर घरी नसतो ना आम्ही, तर यूज करण्यामध्ये पाणी जातच नाही, जेवणामध्येच जात आहे. तर काही नाही, पाणी संपलं होतं, पाणी घ्यायसाठी आलो मी. घेतो आणि घरी जातो. मी जाणार आहे राशन घ्यायसाठी. ताई बोलली होती की राशन घ्यायचं आहे म्हणून. राशन घ्यायसाठी चाललो आहे आम्ही. अरे लाईट बंद केला. आम्ही राशन घेऊन येतो. तर ताई बघा भाजीपाला घेत आहे आणि आता आम्ही पाणीपुरी खातो इथं. राशन घ्यायसाठी गेले तिकडं आणि मला ताईनं सांगितलं की पेट्रोल टाकून आण. तर मी पेट्रोल टाकून येतो. पेट्रोल पंपाशी आलो आहे, बट पेट्रोल तर आहे गाडीमध्ये. ताई बोलली की फुल करून आण, मला ऑफिसला जायचं आहे ना उद्या, सो त्यामुळे भरतो. राशन घेत आहे. मला फेसवॉश घ्यायचं होतं, बट फेसवॉश अवेलेबल नाही तिथं. तर मी एक मेडिकल स्टोअरमध्ये जातो, माझा फेसवॉश घेऊन घेतो. माझा फेसवॉश संपला आहे ना, त्यामुळे घेतो मी फेसवॉश. भेटला आहे आणि बॉडी लोशन पण भेटला आहे. मी जातो आता ताईकडं. घेतलं आहे मी माझं सामान. घेतलं का? आणि अंड्याचा ट्रे मला लागतेच ते महिन्यामध्ये. हा ट्रे परत वापस द्यायचा आहे त्यांना. हे मम्मीनं आणून दिलं होतं, वर्धेवरून आणलं होतं ट्रे. याला का मधात हॉल पडले? काय माहिती बाबा. हे ते आपल्या त्या घरामध्ये उंदीर होते ना, उंदीरला खाल्ला असेल. त्यातला एक उंदीर इकडे आलाय आता. एक उंदीर इकडे आला. किती अंडे आहे सांग बरं? 30 अंडे आहे. एका दिवसात तुम्ही किती अंडे खाऊ शकतात कमेंटमध्ये नक्की सांगा. ही बापरे बाप, फक्त अर्धा अंडा खाते. मी 2 खातो म्हणा. जेवणाची वेळ झाली आहे, तर आता मी जेवण करतो. आजच्या जेवणामध्ये काय तुम्हाला दाखवतो. आणि आजच्या जेवणामध्ये आहे भात आहे, अंडाची भुर्जी आहे आणि कोशिंबीर आहे. ते दुपारी बनवली होती ताईनं. तर मी जेवण करतो. ताईनं जेवण केलं आहे तर मी जेवण करतो. मित्रांनो असा गेला आहे माझा संडे आजचा. सकाळी शूटला गेलो, त्यानंतर घरी. म्हणजे 6 दिवस वर्किंग करायचं आणि 7व्या दिवशी पण वर्किंग करायचं. शूट वगैरे जे कामं असतात आपले ते करायचं. तर मित्रांनो ताईचं जेवण झालं आहे, माझं पण जेवण झालं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे मित्रांनो. तर बाय गाईज, गुड नाईट.